त्यानंतर एक मोठी बातमी समोर येते। लातूरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणात पुन्हा एकदा मोठी घडामोड समोर आली आहे। 2 महिन्यांनंतर सीबीआयचे पथक पुन्हा लातूरमध्ये दाखल झाले असून आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासेसमध्ये चौकशी सुरू केली आहे। काल रीनीटचा निकाल जाहीर झाला, त्यानंतर आज सीबीआयच्या या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आलंय। मात्र चौकशीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शशिकांत पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शशिकांत, काय सांगाल? रीनीटचा पेपर झाला आणि त्यानंतर आता सीबीआयने पुन्हा एकदा धाड टाकलेली आहे किंवा पथक त्यांच्याकडे दाखल झालेलं आहे, काय अधिकची अपडेट? प्रतीक्षा, 3 मेला जी नीट परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये लातूरचं कनेक्शन हे उघड झालं होतं। या नीट पेपरफुटी प्रकरणातला मुख्य आरोपी पी.व्ही. कुलकर्णी हा लातूरचाच होता। त्याच्यानंतर आरसीसीचा संचालक असलेला शिवराज मोटेगावकर हा सुद्धा लातूरचा, शिरुरे लातूरचं। हे सगळं आता 2 महिन्याखाली हे संपूर्ण प्रकरण आपण संबंध महाराष्ट्राला, देशाला माहीत आहे। मात्र 2 महिन्यानंतर परत एकदा सीबीआयची एंट्री ही परवाला जो रीनीटचा निकाल लागला त्याच्यानंतर काल सीबीआयचं एक पथक लातूरमध्ये पुन्हा आलेले आहे। आपण माझ्या पाठीमागं हे आरसीसीचीच बिल्डिंग आहे, शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी क्लासेसची ही इमारत आहे आणि याचा सुद्धा निकाल खूप चांगला लागलेला आहे या रीनीट परीक्षेमध्ये। आणि हा निकाल चांगला लागल्यानंतर सीबीआयचं पथक झाल्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं आहे। आरसीसीच्या क्लासेसचा एक विद्यार्थी 686 गुण घेऊन तो मराठवाड्यात प्रथम आल्याचा दावा आरसीसीकडून करण्यात येतोय। कृष्ण जाधव असं त्याचं नाव आहे। 36 विद्यार्थ्यांनी 600हून अधिक गुण घेतलेले आहेत, तर 500हून अधिक 550हून अधिक गुण घेणारे 500 विद्यार्थी आरसीसीचे आलेले आहेत। एकूणच आरसीसी क्लासेसचा निकाल हा चांगला लागलेला आहे आणि हा चांगला लागलेला निकाल असल्यामुळेच तर सीबीआयचं पथक लातूरात आलं नाही ना, अशा सुद्धा चर्चांना उदाहरण आलेलं आहे। काल सीबीआयचे 6 अधिकारी या ठिकाणी आले होते आणि आजही सीबीआयचं पथक हे या ठिकाणी तळ ठोकून आहे। रात्री जवळपास 10-10:30 पर्यंत हे पथक आरसीसी क्लासेसमध्ये चौकशीसाठी होतं आणि आज सुद्धा हे पथक चौकशीसाठी येणार असल्याचं बोललं जात आहे। नेमकं हे प्रकरण कशासाठी आलेलं आहे? आता हे जे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत, ज्यांचा आता रीनीट परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेत, त्यांचे आरसीसी मध्ये गेल्या वेळेसचे मार्क्स टॅली करण्यासाठी किंवा जी 3 मेला परीक्षा झालेली आहे, कदाचित सीबीआयला त्या विद्यार्थ्यांचा निकाल बाहेर जरी पडला नसेल तरी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना तो निकाल मिळाला असेल, त्या मार्काची टॅली करण्यासाठी कदाचित सीबीआयचं पथक हे या ठिकाणी आलेलं असू शकतं। याला अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाहीये। सीबीआयचे अधिकारी कॅमेरापुढे अजूनही काही बोलायला तयार नाहीयेत, पण रीनीटचा निकाल लागल्यानंतर गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांच्या मार्काची टॅली करण्यासाठीच ते बहुधा आलेले असावेत, अशी या ठिकाणी चर्चा असताना दिसून येत आहे। दुसरीकडे लातूरचा निकाल हा लातूर पॅटर्न पुन्हा एकदा उचलून या निमित्ताने निघालेला आहे। 1200हून अधिक विद्यार्थी या ठिकाणी MBBSला लागणार आहेत, म्हणजे लातूर पॅटर्न उचलून निघाले तर आरसीसीचा निकाल चांगला लागल्यामुळे सीबीआयचं पथक या ठिकाणी आलं की काय असं सुद्धा बोललं जात आहे। प्रतीक्षा, निश्चितच शशिकांत, याबद्दलची अधिक अपडेट वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।